अहो मी काय म्हणते, तुम्ही थोडं शांत व्हा ना. मी शांतच आहे ग. शांतपणे बोलू आज अक्षराशी आपण. नाही म्हणजे ती आल्या आल्या नको बोलायला आपण हा विषय. अगं मग कधी बोलणार? थोडं तिचा अंदाज घेऊयात ना, आरामात बोलूयात. आता आरामात वगैरे काही नाही आहे विद्या. मी काय म्हणते, आधीच खूप ताण आहे मुलीला, अजून तिचा ताण वाढेल आपण हे बोललो तर. अगं पण आपण तिचा ताण कमी करण्याचाच प्रयत्न करतोय ना. हो पण योग्य वेळ आल्यावर बोललेलं बरं होईल ना. आता हीच योग्य वेळ आहे बोलण्याची. आणि मी काय म्हणतो की काय झालं? कुठे काय झालं? मग असे गप्प का झालात? हा ग, छे काही नाही ग. बस ना तू, बस मी पाणी आणते तुझ्यासाठी. हा बाबा, मला तुमचा फोन हवा होता. का ग, काय झालं? मला फोन करायचा आहे. कुणाला? अधिपतींना. अधिपतींना फोन करायचा आहे. तुमचा फोन हवा होता. अगं अक्षू, आता कशाला फोन करायचा आहे तुला त्यांना? ऐक ना. आणि माझ्या फोनवरून का? अहो माझ्या फोनवरून लागत नाहीये म्हणून. अगं फोन लागत नाही याचा अर्थ समजून घे ना तू. हो बाबा, असं काय करताय? तुम्हालाही माहिती आहे दुर्गेश्वरी मॅडमनी ब्लॉक केलाय माझा नंबर त्यांच्या फोनमध्ये. एवढे दुसरे खरंच नाही आहेत ते. अक्षरा, अगं किती समजूत काढशील मनाची? अगं ते तुला फोन करत नाही, भेटत नाही, याच्यावरून समजून जा ना काय ते. आणि त्या अडाणी माणसाशी तुला का बोलायचंय आता? बाबा काय बोलताय तुम्ही? हे बघ, खरं तेच बोलतोय ना. खरं काय यात? बाबा ते अडाणी नाहीयेत, कमी शिकलेले. अगं त्यांच्यापेक्षा अडाणी परवडले. अर्ध्या अळकुंडाने पिवळे झालेत ते. बाबा हे असं का बोलतायत? काय झालं? मला त्रास होतोय अक्षरा. मला मान्य आहे बाबा, मी समजू शकते, पण अगं मग त्याच्यावर काही करणार आहेस का नाही तू? मी करते, मी त्यासाठीच प्रयत्न करते बाबा. कसला प्रयत्न करतेस तू? भांडण संपवण्याचा. हे भांडण कधीही संपणार नाही. त्यासनी बोलायचं नाही माझ्या संग. हो अहो, मी ताईला किती वेळा म्हणलं की तुम्हाला फोन करायला, तुमच्या दोघांचं भांडण मिटवायला, पण ती तर म्हणते मला त्यांना फोन करायची काही गरजच नाही. नाही हो, नाही नाही, असं नाही म्हणणार त्या. जीजू अहो, तुम्हाला असं वाटतंय का की मी खोटं बोलतेय? तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? तुम्हाला सांगितलं होतं बघा त्या मदनबद्दल, आणि त्यांच्यामध्ये तो पत्रव्यवहार चालू होता. ताईला तिचा बेस्ट फ्रेंडच मिळालाय आता बोलायला. त्यांची मैत्री अगदी शाळेपासूनची आहे. पण पुढे तो परदेशात शिकायला गेला, मग काय त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. आणि अहो काय कोइन्सिडन्स आहे जीजू, आपण त्याच्याबद्दल बोललो आणि तो आला ना भारतात. जीजू तो फक्त ताईसाठी भारतात परत आलाय. अहो जाऊ दे, मदन फेदनचा विषय काय, तो विषय नाही. आता मला फक्त त्या मास्तरीमाईचं काय म्हणणं आहे ते तेवढंच सांगा मला. जीजू अहो, ताईचं काही म्हणणं असतं तर मला खूप बरं वाटलं असतो. म्हणजे अहो तुमच्याबद्दल तिचं काहीच म्हणणं नाहीये. तुमचा विषय जरी काढला ना तरी ती चिडचिड करून निघून जाते तिकडनं. नाही हो, असं नसेल, तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल. मास्तरीबाई तशा नाहीतच तर. हा जरा चिडतात, कवा कवा हटवादीपणा करतात, पण हे असं करणार नाही तू. जीजू तुम्हाला जर माझं बोलणं खरं वाटत नसेल तर मी फोन ठेवून देते. काय तुम्ही खूप चांगले आहात म्हणून मी तुम्हाला फोन केला. मला ना तुमचा त्रास बघवत नाही हो, म्हणून मी तुम्हाला अलर्ट करायला फोन केला. काय पुढे जाऊन तुम्हाला धक्का नको बसायला ना, हे कारस्थान वगैरे सगळं. कसलं कारस्थान आणि कोण करते? जीजू अहो, आमचीच फॅमिली. कसं आहे, माझ्या आई बाबांना तुम्ही अजिबात आवडत नाही.
हा ठीक आहे, ते माहिती आहे मला. मी काय आदर्श जावई बिवई नाही त्यांचा, मला माहिती आहे. म्हणूनच ते ताईला तुमच्या विरोधात काही बाई सांगतात, जेणेकरून ताईला तुमचा अजूनच राग येईल. आता तुम्हाला वाटत असेल की ही काय मुलगी आहे, स्वतःच्याच फॅमिली विरोधात सगळं सांगतीये, पण जे खरं आहे तेच सांगते हो तुम्हाला. जीजू आऊ, मला खरंच तुमचा त्रास बघवत नाही हो, म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगायला फोन केला. पण प्लीज तुम्ही ह्या सगळ्यातलं ताईला किंवा माझ्या फॅमिलीला काही कळू देऊ नका. नाही, मी कशाला कोणाला काय सांगेन. जीजू प्लीज, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आता तुम्ही एक काम करू शकताय काय? काय? एकदा फक्त माझं आणि मास्तरीचं बोलणं करून द्या की. काय झालंय, आमचं बोलणं होत नाही, त्यामुळं लय प्रॉब्लेम व्हायला लागले. एकदा फक्त बोलणं करून द्या. अहो जीजू, मी ताईला रोज म्हणते तुम्हाला फोन करायला, पण ती नेहमी नाहीच म्हणते. काय तुम्ही तिला घराबाहेर काढलं ना, त्याचा राग आहे तिच्या मनात. मला म्हणत होती की अडाणी माणसं अशीच असतात, खूप लाऊड असतात, अधिपती वेगळे असतील असं वाटलं, पण नाही, ते पण तसलेच आहेत. खूप चिडचिड करत होती हो ती. आम्ही काय घराबाहेर आम्ही नाही काढलेलो, ते त्यांच्या मर्जीने गेलेले आहेत. जीजू अहो, ती आता स्वतःच्या मर्जीने आली का तुम्ही घराबाहेर काढलं, हा मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की तिला तुमच्याशी बोलायचं नाहीये. जीजू अहो, मी तुम्हाला खरं सांगते, तुम्ही प्लीज ताईला फोन करू नका आणि तिच्या मागे मागे लागू नका. काय आहे ना, ती तुमचाच अपमान करेल हो, मला बरं नाही वाटत. आणि ते मी फोन ठेवते हा आता. अहो असं नाही बाबा, आमचं एकदा बोलणं झालं ना माझं आणि अधिपतींचं की सगळं संपेल, मिटेल आमचं भांडण. हे बघ, झोपलेल्याला जाग करणं सोपं असतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जाग कसं करणार आहेस? म्हणजे मला कळलं नाही. अक्षरा, तुला सगळं कळलंय, फक्त वळत नाहीये. काय बोलताय बाबा? अहो ऐका ना माझं जरा, तुम्ही थोडं शांत व्हा ना, थोडं शांत व्हा, आपण नंतर बोलू ना. अक्षु, जा बाळा, तू फ्रेश होऊन घे, आपण बोलू नंतर. हा, जा जा. नाही नाही, एक मिनिट आई, आत्ताच बोलूया. अगं काय झालंय काय बाबा? अचानक का असं बोलताय? माझ्या चुका कळल्यात ना मला, म्हणून मी असा बोलतोय. खरं सांगतो बाळा, तुझं लग्न जमलं ना, त्यावेळेला एक बाप म्हणून मी स्टँड घ्यायला हवा होता. तुला लग्न करायचं नव्हतं, पण आम्ही तुला बळबळ बोहल्यावर चढवलं. पण बाबा, झालं ते चांगलंच झालं. मला नाही वाटत असं अक्षरा. अगं, खूप मोठं ओझ आहे माझ्या मनावर. हे बघ, तुझ्यासाठी मी चांगला शिकलेला मुलगा शोधला नाही. शिक्षणाला महत्व देणाऱ्या एखाद्या मुलाशी तुझं लग्न लावायला हवं होतं, पण तेच एका अडाण्याशी तुझं लग्न लावून दिलं ग. बाबा, एकतर ते अडाणी नाहीयेत आणि अधिपती शिक्षणाला महत्व देत नाहीत, हे कोणी सांगितलं तुम्हाला? अगं, त्यांना शिक्षणाचं महत्व असतं तर ते स्वतः अडाणी राहिले असते का? बाबा, तुम्ही त्यांना सारखं अडाणी नका म्हणू. मला नाही आवडत. कमी शिकलेले आहेत ते, आणि ते मला म्हटलेत शिकणार आहेत म्हणून. मला खात्री आहे माझ्यासाठी शिकतील ते. तुझ्यासाठी त्यांनी शिक्षण सुरू केलं, पण तुझ्यासाठी ते आईसाहेबांना दुखवू शकतात का? इतके दिवस झाले चारू, अक्षरा घरात नाहीये. मला वाटलं होतं अधिपती स्वतःच जाऊन तिला घरी घेऊन येईल, पण तो काहीच करत नाहीये. म्हणजे त्यालाही मनातनं असं वाटत असणार की अक्षरा या घरात परत यावी. ती भुवनेश्वरी बसली आहे ना, ती त्याला काही करू देत नाहीये. पण हे किती दिवस चालायचं चारू? आपल्या घरची लक्ष्मी परत आली पाहिजे ना. मलाही काही करता येत नाहीये. अक्षराच्या घरचे मला अक्षराशी बोलू सुद्धा देत नाहीयेत, आणि अधिपतीशी मी काही बोलायची सोयच नाही. सोन्यासारख्या बायकोला या नीच बाई त्यानं घराबाहेर पाठवलंय. हे चांगलं नाही झालंय चारू. तू सांग, मी काय करू? अक्षराला या घरात परत कसं आणू? माझं डोकं चालत नाही. काढा कराया सांगितलं तर नव घ्या. पण ते मी धनाजीला सांगितलं होतं, तुम्ही का करत बसलात? असू दे की घ्या.
गरम आहे ना? असू दे तुमच्या हातात. काय चिरंजीव आलेत का? वय कधीच. मग तुमचं काही बोलणं झालं? कुणाबद्दल? सुनबाईबद्दल? हं? वय बोलले की मी. काय म्हणतोय मग? काही फरक पडतोय का विचारात? येते का अक्षरा घरी? हा अवघडच आहे बघा. म्हणजे हो, तिचं नाव काढलं तर म्हणतो या विषयी बोलूच नकोस. मूर्ख आहे का तू आई? अक्षरा सून आहे ना या घरची, त्याची बायको आहे ना. अक्षराचा विषय या घरात निघणार नाही. हाय की. आणि किती दिवस झाले आई? अक्षराला काय कायमचं माहेरी ठेवणार आहे तो? ती परत यायला हवी ना घरात. मला बी वाटतंय की ती घरला परत यावी, पण काय चिन्ह दिसना झालीत बघा. बाकी तुमची मुलगी तिचं काम व्यवस्थित करत असेल ना? आपल्याला जे हवं ते अधिपतीकडून करवून घेत असेल, हो ना? सांगा ना, बरोबर आहे ना मी बोलतोय ते? मला नका काही विचारू. तुम्ही जरी सांगितलं नाहीत नाही तरी मला माहिती आहे त्या भुवनेश्वरीचं काय चाललेलं असतं ते. आई तुम्ही जरा बोला ना एकदा तिच्याशी. एकदा खडसावून बोला, म्हणा बंद कर ही कारस्थानं. आणखी किती वाट लावायची आहे माझ्या घराची? माझं जर ऐकत असती ना लई गोष्टी घडू दिल्या नसते मी. घ्या काढा, घ्या, थंड होईल. चारू, मला शांत बसून चालणार नाही आता. मला बोलायला हवं अधिपतीशी. अक्षू, अगं गप्प का तू? सांग ना. काय सांगू बाबा? हेच की अधिपती दुखवतील का त्या बाईचं मन? ती बाई स्वतः शिकलेली नाही, अधिपतींना शिकू दिलं नाही का? तर त्या बाईला शिक्षण नकोय, पण तिने स्वतःच्या फायद्यासाठी शाळा मात्र काढली. तिला शिक्षणाचं वावड आहे, तिला शिकलेल्या माणसांचं वावड आहे. अधिपती त्या बाईला विचारल्याशिवाय स्वतःबद्दल, त्या शाळेबद्दल कुठलेही निर्णय घेत नाही. आणि तू मला सांगतेस की अधिपती तुझ्यासाठी शिकतील? अक्षू, अगं कुठल्या भ्रमात जगतीयस? भ्रम नाहीये बाबा, शिकतील ते. त्यांनी वचन दिलंय मला की ते ग्रॅज्युएट होतील. त्या बाईसाठी ते वचन मोडतील सुद्धा. नाही बाबा, ते असं कधीच करणार नाहीत. काय सांगतेस तू असं करणार नाहीत म्हणून? लग्नात दिलेली वचनं मोडलीच ना त्यांनी. मग हे वचन मोडायला असा किती वेळ लागतोय त्यांना? नाही बाबा, त्यांनी कुठलंच वचन मोडलं नाहीये. आयुष्यभर तुला साथ देण्याचं, तुला सुखी ठेवण्याचं वचन दिलंच होतं ना त्यांनी. पाळलं का त्यांनी ते वचन? तुझी साथ सोडली, तुला माहेरी पाठवलं. तुला त्यांनी सुख नाही, फक्त दुःख आणि ताणच दिलाय. असं नाहीये बाबा, आमचं फक्त किरकोळ भांडण झालंय, ते मिटेल आणि मी जाईन लवकरच घरी. किरकोळ भांडण? ते घर सोडून तुला इथे यावं लागलं, याला तू किरकोळ भांडण म्हणतेस? पण बाबा, नवरा बायको मध्ये भांडण होत नाहीत का? होतात ना. आणि माझं तर म्हणणं आहे की थोडीफार भांडणं व्हायलाच पाहिजेत. अगं भांडणात सुद्धा प्रेम असतं, पण त्या भांडणात ना थोडक्यात गोडी असते. हे एवढं कोणी ताणत नाही ग. नातं पूर्ववत करण्यासाठी दोघही तेवढेच प्रयत्न करत असतात, पण तुमच्यामध्ये हे प्रयत्न शून्यच आहेत. पण सगळे प्रयत्न फक्त तू एकटीच करतेस, कारण फक्त तुला हे नातं हवंय. असं नाहीये बाबा, त्यांनाही हवंय आमचं नातं. अगं तसं असतं ना तर ते 2-4 दिवसात येऊन तुला इथून घेऊन गेले असते. ते तुला फोन करत नाहीत, तुला भेटायला येत नाहीत. तू भेटायला गेलीस ना की फक्त भांडतात. यावरून त्यांच्या आयुष्यातली तुझी पायरी काय आहे ती कळली नाहीये का तुला? त्यांनी घराबाहेर काढलं तुला, तरी सुद्धा तू त्यांचीच बाजू घेऊन माझ्याशीच वाद घालतेस. तुला अजूनही त्यांचाच पोळ काय? असं का करताय बाबा? चूक झाली त्यांची. चूक सुधारावी लागते अक्षू. एक चूक सुधारण्यासाठी दुसरी मोठी चूक करून पहिली चूक सुधारत नाही. बाबा, तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये, पण अधिपतींवर एवढे चिडू नका ना प्लीज. बस कर तुझा अधिपती पुराण. संपलंय ते
अधिपती पुराण तुझ्या आयुष्यातून. मी मस्त आहे चंची. तू कशी आहेस? हा, बरी आहेस ना? काय म्हणते आपलं गाव? हा, बरं मला सांग, विचारायलेत ना आपल्याला? हा, काही सरले विचारतायत ना? हा, मग ठीक आहे. तशी बी ते बिचारेच आहेत. ते आपलं काय वाकडं करणार आहेत? नाहीतर त्याला बी बघितलं असतं ना. ते जाऊ दे चंचे, तू मला मिस करतेस ना? वय ग, मी आम्ही तुला मिस करते. काय म्हणली? इकडं? चंचे, नाही नाही नाही, इकडे येऊ नगस बाई तू. हे बघ, जवर ताई म्हणत नाही तवर तू इकडे येऊ नगस. अगं चंचे, जिथं हायस तिथं राहा की सुखात ग. काय म्हणली? तू जिथं हायस तिथं सुखात नाहीयेस का बरं? हा? हॅलो 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 हॅलो, काय म्हणली? काय म्हणलीस ग? हे बघ चंचे, मला समजा ऐकायला आलं. तू काय बोलतेस तुला कळतंय? अगं तू प्रश्नच असा केलास म्हणून माझं कान बंद झाले. आता पैसे कुठनं पाठवू म्या? वा ग वा, कुठं बी भीक माग आणि पैसे पाठवू म्हणतेस वय? वा ग वा. अगं चंचे, काय काय काय? अगं अगं ताई नाही देणार आता मला पैसे. आणि हे बघ चंचे, म्या दुसऱ्या कुणाकडे बी हात पसरू शकत नाही. काय म्हणली? पैसे नाही दिले तर उद्याच्या उद्या तिकडे येणार आहेस? ए चंचे चंचे, हे बघ, तू काही इकडे येऊ नगस बर का. नाही ग बाय माझे, इकडे येऊ नगस. मी बघते ग, बघते जरा काय. अगं चंचे, मला का नाही, तू बघते म्या काय होते पैशाचं. हा, आज उरलेल्या पैशात खा की चायनीज. हा हा, चालते, ठेवू? काळजी घे. हा. मास्तरीनबाई, अहो आमच्या आयुष्यातला तुमचा धडा गावात संपूच शकत नाही. तुम्हाला माहित आहे, तुम्ही आमचा जीव आहेसा. हो, तुमच्याविषयी किती बोलावून काय करावं. तुम्हाला चांगलं माहित आहे आमचं तुमच्यावर केवढं प्रेम आहे, तरी असं का वागा लागलाय तुम्ही? त्या इराताई म्हण तुम्हाला आमच्या संग बोलायचं नाही. मला काय खरं वाटलं नाही बरं काय. हां, काय आत्तापतूर आम्ही तुम्हाला जेवढं बघितलंय, जेवढं अनुभवलंय ते खरं मानून चालव का आता जे घडा लागले ते खरं मानून चालव, काय कळना. तुमचा फोनवर आवाज ऐकला तेव्हा असं वाटलं लई बोलावं तुमच्या संग. आपण 2 मिनिटं जरी बोललो असतो ना तरी आपला सगळा गुताडा सुटला असता राव. पण काय आपलं बोलणंच होईना झाले, सगळा गुताडा वाढतच चाललाय नुसता. मग हे अक्षराशी प्रत्यक्ष जाऊन बोल ना. गुंता सुटायचा असेल तर फोटोशी बोलून भागणार नाही. तुम्ही कशाला आलाय आता इथं? कशाला आलोय म्हणजे? तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून आलोय मी. मला बोलायचं नाही आता. दरवाजा कोणी बंद केला? अरे देवा, कपाट कसं उघडं राहिलं? अरे देवा, पाणी संपलं. एवढ्या चांगल्या चांगल्या पोरींना अधिपतीने रिजेक्ट केलं आणि कुणाला आणलं घरात? या शिकलेल्या पांढऱ्या पालीला. मास्तरीने, तुम्ही का नाही आमच्या गटात बसणारच नाहीत. चुकून आलात आमच्या घरात. तेव्हा लई पोरी पसंत केल्या होत्या अधिपतींसाठी, पण त्यांचा नेमका तुमच्यावर जीव जडला होता. मग काय,
नाविलाज असतं आम्हाला तुम्हाला सून म्हणून घरात आणावं लागलं. पण आता जसं तुम्हाला घरातून बाहेर काढलंय तसं आम्ही लवकरच तुम्हाला अधिपतींच्या मनातून बी बाहेर काढू. कारण शेवटी आम्ही म्हणू तेच अधिपती करतात आणि हे तुम्हाला बी चांगलंच ठाव आहे.